यापूर्वी आपण रेषेचा चढ आणि रेषेचा कल या संकल्पनेवर अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेषेचा चढ यावर आधारित काही उदाहरणावर चर्चा करणार आहोत. तर पहिले उदाहरण काय आहे? रेषांनी x अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत. त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. तर यापूर्वी आपण एखादी रेषा x अक्षाच्या धन दिशेशी कोन करत असेल तर धन दिशेशी केलेल्या कोनाला आपण त्या रेषेचा कल असं म्हणलेले. म्हणजे थोडक्यात या उदाहरणामध्ये आपणाला हे 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश हे त्या रेषांचे कल दिलेले आहेत आणि त्यावरून आपणाला त्या रेषांचे चढ काढावयाचे आहेत. त्यासाठी आपण सूत्र वापरत असतो चढ बरोबर टॅन थीटा. म्हणजे एखादी रेषा 45 अंशाचा कोन धन दिशेशी करत असेल तर त्या रेषेचा चढ टॅन 45 असेल. 60 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेचा चढ टॅन 60 असेल आणि 90 अंश कोन करणाऱ्या रेषेचा चढ टॅन 90 असेल. मग या ठिकाणी पहा की पहिलं उदाहरण दिलंय की ती रेषा 45 अंशाचा कोन करते. म्हणजे चढ काय असेल? चढाचं सूत्र कोणतं वापरतो आपण? चढ बरोबर टॅन थीटा. म्हणजेच लिहिता येईल चढ बरोबर टॅन 45. पण टॅन 45 ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजे चढ बरोबर 1. म्हणजे जी रेषा x अक्षाशी धन दिशेने किंवा धन दिशेशी 45 अंशाचा कोन करते त्या रेषेचा चढ 1 असेल. त्याच पद्धतीनं 60 साठी काढूत आपण. या ठिकाणी सूत्र लिहिता येईल टॅन थीटा म्हणजेच टॅन 60. पण टॅन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3. म्हणून आपला चढ काय असेल? वर्गमुळात 3. त्यानंतर 90 अंश सूत्र आहे टॅन थीटा. मग चढ बरोबर टॅन थीटा म्हणजे थीटाची किंमत 90 अंश असेल तर या ठिकाणी चढ बरोबर टॅन 90 लिहू शकतो आपण. पण टॅन 90 ची किंमत आपण सांगू शकत नाही, ती अव्याख्येय आहे. म्हणजे या ठिकाणी जी रेषा x अक्षाशी 90 अंशाचा कोन करते त्या रेषेचा चढ सांगता येणार नाही. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की y अक्षाचा चढ किंवा y अक्षाला समांतर असणाऱ्या सर्व रेषा x अक्षाशी 90 अंशाचा कोन करतात. म्हणून y अक्ष किंवा y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे चढ सांगता येत नाहीत. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं उदाहरण पहा की E ऋण 4, ऋण 2 आणि F 6,3 या बिंदूतून जाणाऱ्या या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. तर दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढण्यासाठी सूत्र वापरावं लागेल y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1. आता या ठिकाणी E बिंदूच्या निर्देशकाला आपण x1 y1 आणि F बिंदूच्या निर्देशकाला आपण x2 y2 गृहीत धरले तर या ठिकाणी x1 x2 y1 y2 च्या किमती काय असतील? तर हे आपलं x1 y1 हे x2 y2 असेल. मग आपण हे सूत्र लिहूत की रेषा PQ चा चढ, या ठिकाणी रेषा PQ चा चढ म्हणता येणार नाही, त्याऐवजी आपणाला काय म्हणावं लागेल? रेषा EF चा चढ बरोबर y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1. या ठिकाणी y2 आणि y1 च्या किमती ठेवा 3 उणे उणे 2 आणि x2 उणे x1 म्हणजे 6 उणे उणे 4. म्हणजेच या ठिकाणी मिळेल 3 उणे उणे 2 छेदस्थानी 6 उणे उणे 4 म्हणजेच 3 अधिक 2 छेदस्थानी 6 अधिक 4 म्हणजेच 5 छेदस्थानी 10 मिळेल. म्हणजेच 1 छेदस्थानी 2 मिळेल.
म्हणजेच या ठिकाणी रेषा EFचा चढ काय असला पाहिजे, 1/2. पहा, दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढणे हे सूत्र लक्षात ठेवा. y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1. आणि किमती ठेवत असताना या ठिकाणी चिन्हाचा विचार करा. बरेच विद्यार्थी या ठिकाणी किमती ठेवत असताना चुकतात. ज्या ठिकाणी ऋणचिन्ह आलेला आहे ज्या निर्देशकाला, तो निर्देशक शक्यतो कंसात ठेवा, चूक होणार नाही. ठीक आहे. आता त्यानंतर समजा आपण एक दुसरे उदाहरण पाहू की P ऋण 2,3 Q 1,2 R 4,1 हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवा. यापूर्वी आपण अंतराच्या सूत्राचा वापर करून दिलेले 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे ठरवलेलं होतं. आपण काय केलं होतं त्या ठिकाणी की डिस्टन्स ऑफ PQ, डिस्टन्स ऑफ QR आणि डिस्टन्स ऑफ PR हे तीनही अंतर काढून घेतली होती आणि मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय आहेत असं आपण सांगितलेलं होतं. परंतु या उदाहरणामध्ये आपण चढ या संकल्पनेचा वापर करून ते 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही हे ठरवणार आहोत. त्यासाठी आपण काय करतो पहा की समजा PQR या 3 बिंदूचे आपणाला निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून आपण या ठिकाणी PQचा चढ काढू. ठीक आहे. रेषा PQचा चढ बरोबर y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1. या ठिकाणी PQच्या संदर्भामध्ये पहा x1 y1 x2 y2. मग या ठिकाणी तुमचा x1 ऋण 2 असेल, y1 3 असेल, x2 1 असेल, y2 2 असेल. हे लक्षात ठेवा. हे सरावानं तुम्हाला x1 x2 y1 y2च्या किमती लिहिता येतील. मग या जर किमती ठेवल्या तर 2 उणे 3 छेदस्थानी 1 उणे उणे 2 म्हणजे काय लिहिता येईल पहा. 2 उणे 3 म्हणजे उणे 1 आणि 1 उणे उणे 2 म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे 3 म्हणजे ऋण 1 छेदस्थानी 3 मिळेल. हा PQचा चढ मिळाला, रेषा PQचा. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आपण रेषा QRचा चढ काढू. QRच्या संदर्भामध्ये Q आणि R या 2 बिंदूच्या निर्देशकाचं निरीक्षण करा. म्हणजेच 1 उणे 2 आणि 4 उणे 1 लिहावं लागेल. तो सुद्धा चढ आपणाला ऋण 1 छेदस्थानी 3 मिळतो. म्हणजे या ठिकाणी पहा की PQ या 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ ऋण 1 छेदस्थानी 3 आहे. Q आणि R या 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ सुद्धा ऋण 1 छेदस्थानी 3 आहे. आणि रेषा PQ आणि रेषा QR या दोघांचे चढ समान आहेत. परंतु या दोनही रेषेमध्ये Q बिंदू कसा आहे, सामायिक आहे. आणि Q बिंदू जर सामायिक असेल किंवा दोन्ही रेषांवर असेल तर आपण काय सांगू शकतो, त्या 2 रेषा भिन्न नसून एकच आहेत. म्हणून या ठिकाणी PQ आणि R हे 3 बिंदू कसे आहेत, एकरेषीय आहेत. लक्षात आलंय का पहा की आपण PQचा चढ काढलेला आहे, QRचा चढ काढलेला आहे आणि या ठिकाणी PQ रेषा आणि QR रेषा दोन्ही रेषांचे चढ समान आहेत. आणि दोन्ही रेषांचे चढ समान असतील तर 2 कंडिशन्स असतात. एक तर त्या 2 रेषा परस्परांना समांतर असतील किंवा त्या 2 रेषा भिन्न नसून एकच असतील. आता या ठिकाणी समांतर आहेत का त्या रेषा एकच आहेत कशावरून ठरवलं आपण, त्या 2 रेषेमध्ये Q बिंदू कसा आहे, सामायिक आहे, दोन्ही रेषांवर आहे. म्हणून त्या 2 रेषा भिन्न नसून एकच आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होईल की PQR हे 3 बिंदू एकरेषीय असतील. ठीक आहे.
आता यानंतर आणखी एका उदाहरणावर आपण चर्चा करू की P 1,2, Q 5,2, R 3,1, S -1,5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता या ठिकाणी पहा, 4 बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि ते 4 बिंदू समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत किंवा नाही ते ठरवा म्हणते. एखादा चौकोन समांतरभुज चौकोन केव्हा असतो? सम्मुख भुजा समांतर असतील तेव्हा. मग या ठिकाणी आपण तेच करणार आहोत की PQ, QR, RS आणि PS या 4 बाजूंचा विचार करणार आहोत आणि सम्मुख भुजा समांतर केव्हा दाखवता येतील? जेव्हा त्यांचे चढ समान असतील. मग या ठिकाणी आपण काय करू की प्रत्येक बाजूचा चढ काढून घेऊ. समजा रेषा PQचा चढ काढू y2 उणे y1. मग या ठिकाणी PQच्या संदर्भामध्ये y2 उणे y1 काय लिहिता येईल तर 2 उणे उणे 2 छेदस्थानी 5 उणे 1 म्हणजेच या ठिकाणी काय मिळेल तुम्हाला 4 छेदस्थानी 4 म्हणजे 1 मिळेल. त्याच पद्धतीनं QRचा चढ तो किती मिळेल 3 छेदस्थानी 2 मिळेल. या ठिकाणी या किमती कशा ठेवायच्या यावर मी काही जास्त चर्चा करणार नाही. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी RSचा चढ काढला तर काय मिळेल y2 उणे y1 छेदस्थानी x2 उणे x1 म्हणजेच या ठिकाणी -5 -1 -1 -3. लक्षात ठेवा या ठिकाणी मी x1 y1 आणि x2 y2 कशाला म्हणतोय. -5 मधून -1 वजा करावे लागतील आणि -1 मधून 3 वजा करावे लागतील आणि ते मिळेल आपणाला या ठिकाणी -4 छेदस्थानी -4 मिळेल म्हणजे 1 मिळेल. त्याला आपण समीकरण नंबर 3 म्हणू. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी PSचा चढ काढून घेऊ. PSचा चढ काय मिळेल पहा. P आणि Sचा विचार करा. -5 मधून -2 वजा करा आणि -1 मधून 1 वजा करा. ते मिळेल आपणाला -5 ऋण धन 2 होतील म्हणजे -3 छेदस्थानी -2 म्हणजे 3 छेदस्थानी 2च मिळेल. याला आपण समीकरण नंबर 4 म्हणू. तर पहा या ठिकाणी PQRS या 4 बिंदूचे आपणाला निर्देशक दिलेले आहेत. त्यावरून आपण PQचा चढ काढला, QRचा चढ, RSचा चढ आणि PSचा चढ. आता कल्पना करा की PQRS हा जर चौकोन असेल तर त्याच्या सम्मुख भुजा कोणत्या असतील तर PQ आणि RS ह्या सम्मुख भुजा असतील आणि QR आणि PS या सम्मुख भुजा असतील आणि सम्मुख भुजांचे चढ समान आहेत. सम्मुख भुजांचे चढ समान आहेत म्हणून सम्मुख भुजा समांतर आहेत. लक्षात ठेवा यापूर्वी पाहिलेलं होतं चढ समान असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की समीकरण 1 आणि 3 वरून की रेषा PQचा आणि रेषा RSचा चढ समान आहे म्हणून PQ आणि RS समांतर असतील. त्याच पद्धतीनं समीकरण 2 आणि 4 वरून QRचा चढ आणि SPचा चढ समान आहे म्हणून या ठिकाणी QR आणि SP किंवा PS समांतर असतील आणि त्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या जर समांतर असतील तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा चौकोन असेल समांतरभुज चौकोन असेल. म्हणून चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. किंवा या ठिकाणी आपण दुसरं विधान लिहू शकतो म्हणून दिलेले 4 बिंदू हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चढ संकल्पनेवर आधारित जी काही वेगवेगळी उदाहरणे होती
त्या उदाहरणावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.